मुंबई विद्यापीठ पेपर क्रमांक 5 भारतीय व पाश्चात्य साहित्यशास्त्र सत्र 5वे घटक 1 भरत मुनींचे रसशास्त्र। भरत मुनींनी आपल्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये रससूत्राची मांडणी केल्याचे आपल्यास दिसते। भारतीय साहित्यशास्त्रात ज्या विचारांचे अत्यंत सूक्ष्म आणि विस्तृत विवेचन झाले आहे त्यामधील रससिद्धांत हा महत्त्वाचा सिद्धांत होय। भरत मुनींनी नाटकाची संहिता नजरेसमोर न ठेवता नाट्य प्रयोग समोर ठेवून रससिद्धांत मांडलेला आहे। नाट्यशास्त्रामध्ये नाट्य प्रयोग रूपाचाच संबंध आहे हे येथे लक्षात घेणे गरजेचे आहे। भरत मुनींनी ज्या 11 अंगांचा उल्लेख केला आहे त्यात रस, भाव आणि अभिनय यांना पहिल्या 3 क्रमांकाचे स्थान दिले आहे। तर भरत मुनींचे रससूत्र विभावानुभाव व्यभिचारी संयोगात रस निष्पत्ती, अर्थात विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगाने रस निष्पत्ती होते। हे रससूत्र समजून घेण्याआधी आपण भरत मुनींनी केलेले भाव विवेचन समजून घेऊया। अर्थात यात स्थायी भाव, व्यभिचारी भाव आणि सात्विक भावांचे स्पष्टीकरण दिले आहे। स्थायी भाव म्हणजे काय? अर्थात स्थायी भाव म्हणजे आपल्या चित्तवृत्तीशी लौकिक रूपात संवादी असलेले घटक। मग हे घटक कोणते? रती, हास, शोक, क्रोध, उत्साह, विस्मय, जुगुप्सा हे 8 स्थायी भाव आहेत, जे स्थायी भाव 8 रसांना आपल्या समोर आणतात। उदाहरणार्थ क्रमांकाने मी स्थायी भाव प्रथम वाचते आणि मग रस जे आहेत ते त्याचा उल्लेख करते। रती हा स्थायी भाव असेल तर शृंगार रस, हास स्थायी भाव हास्य रस, भय स्थायी भाव भयानक रस, क्रोध स्थायी भाव रौद्र रस, शोक स्थायी भाव करुण रस, उत्साह स्थायी भाव वीर रस, विस्मय स्थायी भाव अद्भुत रस आणि जुगुप्सा हा स्थायी भाव बीभत्स रस। आता जे 8 स्थायी भाव भरत मुनींनी मांडलेले आहेत, जे आपल्या लौकिक चित्तवृत्तीशी सतत संवाद साधत असतात, आपण त्याचा अनुभव छोट्या मोठ्या घटनांच्या माध्यमातून सतत घेत असतो। याचं जेव्हा नाट्य रूपांतरीकरण होत असतं त्यावेळेला नट ते पात्र काय करतं, हे स्थायी भाव जे आहेत ते नाट्याच्या घटनांशी तेथील चित्तवृत्तीशी संवाद साधतं आणि म्हणून त्याचा रसामध्ये परिवर्तन होतं। म्हणजे अर्थात जिथे रती हा स्थायी भाव आहे तिकडे कुठला रस आपल्याला अभिप्रेत आहे? शृंगार हा रस अभिप्रेत आहे। जिथे भय हा स्थायी भाव आहे तिथे भयानक हा रस जो आहे तो आपल्याला अभिप्रेत आहे। जिथे हास हा स्थायी भाव आहे तिथे हास्य हा रस आपल्याला अभिप्रेत आहे। एक उदाहरण म्हणून आपण घेऊया। 12वीला असताना तुम्हाला भूताचा जन्म हा पाठ होता। भूताचा जन्म या पाठामध्ये ज्या वेळेला त्या रात्री त्यातील पात्र जे आहे ते पात्र तिथून प्रवास करत असतं त्या माळरानावरनं, त्या उजाड माळरानावरनं प्रवास करत असताना त्याच्या मनामध्ये असलेला जो स्थायी भाव आहे तो कोणता? भय हा स्थायी भाव तिथे उत्पन्न झालेला आहे आणि ते पात्र ज्या काही घटना आपल्या समोर मांडतं त्या घटनांमधून कुठल्या रसाची आपल्याला प्रचिती येते, तर भयानक या रसाची आपल्याला प्रतीती येते। अशा प्रकारे लौकिक चित्तवृत्तीशी संवाद साधत असलेले आपले जे भाव आहेत ते नाट्यगत पात्रगत ज्या वेळेला होतात त्यावेळेला
त्यातून विशिष्ट रसाची निष्पत्ती आपल्याला पाहावयास मिळते आणि रसिकास तो रस अनुभवता येतो. आता खरं तर स्थायी भाव हे कसे आहेत? अमूर्त आहेत. पण विभाव आणि अनुभवाच्या सहाय्याने ते मूर्त होतात. रस प्रक्रियेतील स्थायी भाव हे मनाच्या भावस्थितीचे प्रकार आहेत, असं आपल्याला म्हणता येईल. दुसरी जे आहे सात्विक भाव. आता सात्विक भाव म्हणजे काय? तर भरताने स्वेद, स्तंभ, कंप, रोमांच, स्वरभेद, वैवरण्य, अश्रू, प्रलय हे 8 काय सांगितलेले आहेत? शारीरिक क्रिया करणारे सात्विक भाव सांगितले आहेत. व हे सात्विक भाव अभिनयाच्या सहाय्याने नट आपल्यासमोर कसे काय मांडतो? तर स्वेद म्हणजे काय? तर स्वेद म्हणजे शरीराला घाम फुटणे. म्हणजे स्वेद हा सात्विक भाव तिथे आहे. हे आपण कसं फाइंड आउट करणार? कसं शोधणार? तर नाट्यगत असलेलं जे पात्र आहे, ते पात्र त्याच्या शरीराला घाम फुटला आहे अशा प्रकारचा अभिनय करतं. खिशातील रुमाल काढणं, कपाळाला तो लावणं, कपाळावरचा घाम टिपणं आणि आपण नॉर्मल आहोत असं काहीतरी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणं. हा काय झाला? स्वेद या सात्विक भावाचा केलेला सात्विक अभिनय. तसंच शरीर ताठरणे म्हणजे काय? तर स्तंभ. शरीर थरथरणे म्हणजे काय? कंप. अंगावर काटा येणे म्हणजे रोमांच. आवाजामध्ये बदल होणे, चढ उतार होणे म्हणजे स्वरभेद. चेहऱ्याचा रंग बदलणे म्हणजे वैवरण्य. डोळ्यात पाणी येणे म्हणजे अश्रू आणि बेशुद्ध पडणे म्हणजे प्रलय. ह्या ज्या काही कृती आहेत, हे जे काही अभिनय आहेत, ते अभिनय या सात्विक भावाच्या अनुषंगाने पात्र आपल्यासमोर साकारतो, म्हणजेच सात्विक अभिनय करतो आणि या सात्विक अभिनयातून रसिकास रस निष्पत्तीचा अनुभव येतो. इथे एक उदाहरण घेऊया आपण. आपल्या मनामध्ये जे काही सुख दुःख आहे त्याचा परिणाम मनावरती होत असतो. प्रत्यक्ष आयुष्यामध्ये तो आपल्याला तितकासा लोकांना तो दिसत नाही. पण ज्या वेळेला पात्र नट जो आहे तो नट साकार करणाऱ्या भूमिकेच्या माध्यमातून मात्र आपल्याला तो सात्विक भाव सात्विक अभिनयाच्या सहाय्याने अभिप्रेत करून देतो. त्याची रसनिष्पत्ती जी आहे ती रसिकास मिळवून देतो. उदाहरणार्थ, नाट्यामध्ये असलेल्या पात्राची आई ही मृत्यू पावलेली असते का? तर त्याचं उत्तर येतं नाही. मग कुणाची आई मृत्यू पावलेली आहे? तर त्या पात्राची आई मृत्यू पावलेली आहे. मग त्या पात्राने जो अनुभव अनुभवलेला असतो, कशाशी एकरूप होऊन? त्या स्क्रिप्टशी, त्या संवादाशी एकरूप होऊन, त्या घटनेशी एकरूप होऊन जो अभिनय तो करतो, तो सात्विक अभिनय दुःखाला प्रदर्शित करत असतो. म्हणजे स्वतः दुःखी नसतानाही अभिनयातून तो जे काही अश्रू ढाळतो, त्या सात्विक अभिनयामुळे करुण या रसाप्रत आपल्याला तो नेऊन ठेवतो. हा काय झाला? सात्विक भावांचा केलेला सात्विक अभिनय, ज्यामुळे आपल्यासारख्या रसिकास रस प्रचिती येते, त्या रसाप्रत आपण जाऊन पोहोचतो.